झुंजार न्यूज महाराष्ट्र। एकाच दिवसात एकाचा विहिरीत पडून तर एकाचा अपघातात मृत्यू तर एक जण गंभीर जखमी। पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये। मान तालुक्यातील दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी विविध प्रकारच्या 3 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। अनबुलेवाडी येथील एका 80 वर्षाच्या वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे। पिंगळी बुद्रुक येथे झालेल्या अपघातात धामणी येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी आहे। तर एका अपघातात 2 टू व्हीलर व एका 4 व्हीलर गाडीचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे। याबाबत दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। याबाबत दहिवडी पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अनबुलेवाडी येथील हेळ नावचे शिवारातील सामायिक विहिरीमध्ये बापूराव कृष्णा इंगळे वय 80 हे पाण्यात पडून बुडून मयत अवस्थेत तरंगत असल्याचे आढळून आले आहे, अशी तक्रार मयताचे नातू राजेंद्र शिवाजी इंगळे यांनी दिली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार नंदकुमार खाडे करीत आहेत। दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता पिंगळी बुद्रुक येथे महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MS17 CV 6094 या गाडीने समोरून येणाऱ्या होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH53 2720 या गाडीला समोरून जोराची धडक देऊन मोटरसायकलवरील संजय बापू खाडे वय 42 वर्ष राहणार धामणी यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे व भरत भीमराव खाडे वय 40 वर्ष राहणार धामणी यास गंभीर दुखापत झाली आहे, अशी तक्रार भरत खाडे यांनी दाखल केली आहे। अधिक तपास पोलीस हवालदार प्रकाश खाडे करत आहेत। दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गोंदवले बुद्रुक तालुका मानगावच्या हद्दीत सातारा ते पंढरपूर महामार्गावर अवघडे वस्ती येथे टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक MH12 VT 0318 या गाडीला दीपक धनाजी दळवी राहणार शिंदी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा याने कॅरी गाडी समोरून जोराची धडक देऊन अपघात करून नुकसान केले आहे, अशी तक्रार दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये किसन काशीनाथ डुकरे राहणार पुणे वडगाव यांनी दिली आहे। अधिक तपास पोलीस हवालदार RP खाडे करत आहेत। झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिदाल।